नंदुरबार आंतरराज्य घरफोडी करणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवापुरातील दानपेटी चोरणारे व घरफोडी करणारे आरोपी कधी सापडणार? नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सारंगखेडा पोलिसांना मोठे यश आले आहे. मध्य प्रदेशातील आंतरराज्य टोळीच्या 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 17,34,049 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. 1 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना जयनगर गावाजवळ विना नंबरच्या दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मिठाराम भावसिंग तडवी वय 34 राहणार मोहाला तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या या सर्राईत गुन्हेगाराने कसून चौकशी केल्यानंतर आपल्या साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. मिठारामच्या कबुलीवरून पोलिसांनी त्याचे अन्य 2 साथीदार रतलाम मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी दोन्ही राहणार मोहाला तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यांनाही शोधून अटक केली. जप्त केलेला एकूण मुद्देमाल 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम सोने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली 1,00,000 रुपयांची मोटरसायकल, एकूण जप्त रक्कम 17,34,049 रुपये. या टोळीच्या अटकेमुळे सारंगखेडा पोलीस ठाण्यातील 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. परंतु नवापूर पोलीस ठाण्यात अंतर्गत मंदिरातील दानपेटी व दागिने चोरणारे चोरटे, तहसीलदार यांच्या घरी मोठी चोरी करणारे चोरटे अजूनही पोलिसांना सापडेनात. याचा देखील कसून तपास नवापूर पोलीस व LCBने करावा. ही धडक कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सारंगखेड्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल आणि त्यांच्या संयुक्त पोलीस पथकाने केली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.